ट्रेन जळत होती। आतून किंचाळ्या ऐकू येत होत्या। लोक बाहेर पडण्यासाठी धडपडत होते, पण वेळ मात्र निघून गेली होती। त्या आगीत तब्बल 59 निष्पाप लोकांचे जीव गेले होते आणि भारताच्या इतिहासात एका काळ्या घटनेची नोंद झाली, गोध्रा हत्याकांड। पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? नरेंद्र मोदींचा या घटनेशी काय संबंध होता? जाणून घेऊयात गोध्रा हत्याकांडाची इनसाइड स्टोरी रिव्हील करणारं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। 27 फेब्रुवारी 2002 अयोध्येवरून सुटलेली साबरमती एक्सप्रेस आपल्या निश्चित वेळेच्या 4 तास उशिराने गोध्राला पोहोचते। त्यावेळी गोध्रामध्ये सकाळचे 7:30 वाजले होते। वातावरण थंड होतं, त्यामुळे बरेच लोक चहा घेण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली होती। ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळताच लोक पुन्हा ट्रेनमध्ये बसतात आणि ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्म सोडू लागते। तेव्हा अचानक कोणीतरी इमर्जन्सी ब्रेक खेचतो आणि जोरात आवाज होऊन ट्रेन आउटर सिग्नल पॉइंटवर येऊन थांबते। ट्रेन थांबलेली असतानाच अचानक सुमारे 2000 लोकांचा जमाव येतो आणि ट्रेनवर दगडफेक करायला लागतो। या दगडफेकीमुळे ट्रेनमधली लोक आधीच घाबरली होती आणि काही क्षणातच ट्रेनमधल्या एस कंपार्टमेंटच्या 4 डब्यांनी अचानक पेट घेतला। यात बरीच लोक जिवंत जळली आणि अवघ्या देशाला हादरवून सोडणारं ते गोध्रा हत्याकांड घडलं। या हत्याकांडाची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर आपल्याला जावं लागेल 2002च्या फेब्रुवारी महिन्यात, जेव्हा विश्व हिंदू परिषद अयोध्येत म्हणजेच राम जन्मभूमीमध्ये एक पूर्णाहुती महायज्ञ समारंभ आयोजित करणार होती। यासाठी त्यांनी हजारो राम भक्तांना आणि कारसेवकांना भारताच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत येण्यासाठी आमंत्रण दिलं होतं। गुजरातमधून सुद्धा हजारो कारसेवक अयोध्येत आले होते। कारसेवक म्हणजेच स्वतःच्या इच्छेने धार्मिक सेवा करणारे लोक। ते कारसेवक 22 फेब्रुवारीला अहमदाबादहून अयोध्येत आले होते। तिथे पूर्णाहुती महायज्ञ झाल्यावर सगळे कारसेवक परतीच्या प्रवासाला निघतात आणि गुजरातचे कारसेवक सुद्धा परतण्यासाठी अयोध्या स्टेशनवर येऊन पोहोचतात। सुमारे 1700 कारसेवकांचा ताफा साबरमती एक्सप्रेसमध्ये अहमदाबादला जाण्यासाठी बसला होता। यापैकी बरेच जण साबरमती एक्सप्रेसच्या S5 आणि S6 या डब्यांमध्ये होते। ट्रेन अयोध्येतून निघते आणि 27 फेब्रुवारी 2002ला 4 तास उशिराने गोध्राला पोहोचते। गोध्रामध्ये पुढे जे काही घडतं ते खूप धक्कादायक होतं। ती आग एवढी भीषण होती की अनेकांना डब्यातून बाहेर येण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती आणि अनेक जण जिवंत जळून मेले, काही जण झोपेतच जळून मेले। अशात बाहेरच्या हल्लेखोरांनी फायर ब्रिगेडला सुद्धा आग विझवू दिली नाही। ऑफिशियल रेकॉर्ड प्रमाणे 27 महिला आणि 10 मुलांसह 59 लोक जळून मेली होती आणि 28 लोक हे जखमी झाले होते। आजही गोध्रा जंक्शनवर साबरमती एक्सप्रेसच्या त्या जळलेल्या बोगी उभ्या आहेत। त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते। या घटनेनंतर त्यांनी लगेचच बैठक बोलावली आणि पोलीस प्रशासनाला व्यवस्था राखण्यासाठी काही निर्देश दिले। पण गोध्रा हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी वातावरण पुन्हा पेटलं। 28 फेब्रुवारीला अजून एक घटना घडली। गोध्रातून कारसेवकांचे मृतदेह ओपन ट्रक्समधून अहमदाबादला आणले गेले। या मृतदेहांना घरच्यांना देण्याऐवजी विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्त केले गेले। जिथे जिथे हे ट्रक जात होते तिथे तिथे लोकांमध्ये राग आणि बदला घेण्याची भावना वाढत चालली होती। लवकरच ट्रेन जळण्याच्या घटनेने गुजरातमध्ये दंग्यांचं रूप घेतलं आणि संपूर्ण गुजरात जळलं। 1 मार्चला भारत बंदची घोषणा झाली। या दंग्यात सगळ्यात अमानुष घटना अहमदाबादच्या नरोडामध्ये घडली। 28 फेब्रुवारी 2002 रोजी जवळपास एका मोठ्या टोळक्याने 97 लोकांची हत्या केली। ही दंगल 10 तासांहून जास्त वेळ चालू होती। तेव्हा त्यांनी लूटमार केली, धारदार हत्यारांनी हल्ले केले, महिलांवर सामूहिक बलात्कार झाले आणि काही लोकांना जाळलंही गेलं। यानंतर राज्यात कर्फ्यू लावला गेला आणि हिंसा थांबवण्यासाठी भारतीय सैन्याच्या जवानांना सुद्धा बोलावलं गेलं। आता आपण गुलबर्ग सोसायटीमध्ये घडलेली एक घटना पाहू। दंगेखोर सोसायटीच्या मोठ्या लोखंडी गेटला तोडून आत शिरले होते। तिथे असणाऱ्या प्रत्येकावर ते हल्ला करत होते। तितक्यात पोलिसांनी तिथे येऊन त्या दंगेखोरांना तिथून पळवून लावलं खरं, पण जेव्हा पोलीस तिथून गेले तेव्हा मोठ्या अजून संख्येने तिथे दंगेखोर आले आणि त्यांनी पुन्हा तिथे हैदोस घातला। काहींना जाळलं, काहींना कापलं। सोसायटीत रक्ताचा थारोळा पडला होता। तिथे काँग्रेस नेता एहसान जाफरी सुद्धा राहायचे। त्यांनी त्यांनाही मारलं। जाफरींच्या बायकोंनी पोलिसांना सांगितलं की त्यांनी जाफरींना आधी मारहाण केली, नंतर त्यांचे हातपाय कापून त्यांना जिवंत जाळलं। अजून एक घटना घडली होती। कलोलमध्ये 11 लोकांना मारून जाळण्यात आलं होतं। त्यानंतर अशाच प्रकारे वडोदरामध्ये हनुमान टेकडीवर एक बेस्ट बेकरी नावाची लहान बेकरी होती। 1 मार्चला एका जमावाने ती बेकरीच पेटवून दिली। त्यात सुद्धा 14 लोकांचा मृत्यू झाला। असे कितीतरी बलात्कार, लूटमार, हत्याकांड असा कहर माजला होता। गुजरातमध्ये लोकांमधली माणुसकी संपली होती। गुजरात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या रिपोर्टनुसार आग हल्लेखोरांनी कोचच्या आतूनच लावली होती, कारण कोचच्या बाहेरच्या खिडक्यांचा खालचा भाग कमी जळला होता।
लगेचच 6 मार्च 2002 रोजी गुजरात सरकारने घटनेच्या तपासासाठी नानावटी आयोग स्थापन केलं। या आयोगाने आपल्या 6 वर्षांच्या तपासादरम्यान 40,000हून जास्त ॲफिडेव्हिट्स आणि 1000हून जास्त साक्षीदारांची चौकशी केली। या आयोगानेही सांगितलं की साबरमती एक्सप्रेसच्या एस कोचला जाळणं एक योजनाबद्ध कट होता। या आयोगाने गोध्राच्या मौलवी हुसेन हाजी इब्राहिम उमरजी आणि सस्पेंडेड CRPF अधिकारी नानू मिया यांना यामागचा मास्टरमाइंड ठरवलं। याशिवाय आयोगाने ट्रेनमध्ये आग लावण्यासाठी वापरलेल्या इंधनाचा सप्लाय सुद्धा कुठून झाला याचाही खुलासा केला होता। ट्रेन गोध्राला येण्यापूर्वीच 140 लिटर पेट्रोल जमवण्यात आलं होतं आणि यात रज्जाक कुरकुर हा आरोपी असल्याचं सांगितलं गेलं। त्यावेळी गुजरात पोलिसांचे ॲडिशनल DGP जे महापात्र होते त्यांनी सांगितलं की ट्रेन गोध्राला येण्याआधीच दंगेखोरांनी पेट्रोलमध्ये भिजवलेले कपडे तयार ठेवले होते जेणेकरून लवकरात लवकर आग लावता येईल। पुढे 17 मे 2004 रोजी लोकसभा निवडणुका झाल्या। त्यात लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री म्हणून नियुक्त झाले। या घटनेच्या 1.5 वर्षानंतर सप्टेंबर 2004 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी घटनेच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश उमेश चांद बॅनर्जी यांची नियुक्ती केली। जानेवारी 2005 मध्ये बॅनर्जी साहेबांनी आपला रिपोर्ट दिला। यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की साबरमती एक्सप्रेसमध्ये लागलेली आग हा अचानक झालेला अपघात होता, पण या रिपोर्टला गुजरात उच्च न्यायालयाने असंविधानिक मानून रद्द केलं। पण लालू प्रसाद यादव यांनी याच रिपोर्टच्या आधारावर सांगितलं की नरेंद्र मोदी सरकारनेच गुजरात दंग्याचा हा कट रचला होता, अर्थात भाजपने याला सबशेल नकार दिला होता। त्यानंतर साबरमती एक्सप्रेस हत्याकांडामध्ये आणखी एक अँगल होता, तो म्हणजे ट्रेन जाळण्यात पाकिस्तानची एजन्सी ISIचा हात असणं। त्यावेळी सरकारमध्ये असलेल्या मोठ्या नेत्यांनी या थेअरीला पाठिंबा दिला, पण नंतर काही वर्षांनी काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि बऱ्याच गोष्टी समोर आल्या। तहलका मॅगझिनने काही स्टिंग ऑपरेशन्स केली होती। या व्हिडिओमध्ये भाजप, VHP, शिवसेना आणि बजरंग दलाच्या अनेक लोकांनी मान्य केलं होतं की दंग्यांमध्ये त्यांची भूमिका होती आणि वरून त्यांना समर्थन सुद्धा मिळत होतं। हमने 7 बजे फोन करके गृह मंत्री को बता दिया था और जयदीप भाई को भी बता दिया था कि इतने लोग मरे हैं, आप संभाल लेना। साबरमती एक्सप्रेस हत्याकांडानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2002 पासून झालेल्या जाळपोळ, दंगे आणि लूटमारच्या आरोपांखाली 51 लोकांना अटक करण्यात आली आणि 17 मार्च 2002 ला गोध्रा हत्याकांडचे मुख्य संशयित हाजी बिलाल याला अटक करण्यात आली। त्यानंतर गोध्रा नगरपालिकेचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन यांना सुद्धा मार्चमध्ये अटक करण्यात आली। SITने फर्स्ट क्लास रेल्वे मॅजिस्ट्रेट समोर 500हून जास्त पानांची चार्जशीट दाखल केली। यात सांगितलं होतं की साबरमती एक्सप्रेसच्या एस कोचमध्ये एकूण 60 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 1540 अज्ञात लोकांच्या जमावाने या ट्रेनवर हल्ला केला होता। चार्जशीटमध्ये सांगितलं की जमावाने पोलिसांवर सुद्धा हल्ला केला होता। त्यांनी फायर ब्रिगेडला सुद्धा जळत्या ट्रेनच्या जवळपास सुद्धा जाण्यापासून रोखलं होतं। जवळजवळ 10 वर्षांनंतर फेब्रुवारी 2011 मध्ये या केसच्या ट्रायल कोर्टने 31 लोकांना दोषी ठरवलं आणि 63 लोकांना निर्दोष मुक्त केलं। ट्रायल कोर्टने मान्य केलं की ही घटना एक सुनियोजित होती आणि यात मौलवी सईद उमर यांना SITने मुख्य दोषी म्हणून मानलं गेलं, पण पुराव्यांच्या अभावामुळे 22 इतर आरोपींसोबत सईद उमर यांना निर्दोष सोडण्यात आलं। या प्रकरणात 11 दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आली, पण नंतर ऑक्टोबर 2017 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने या 11 दोषींच्या फाशीच्या शिक्षेला कारावासामध्ये बदललं। नरेंद्र मोदींनाही सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली। फैसला झाला, काही लोकांना शिक्षा मिळाली, पण आजही गुजरात दंग्याशी संबंधित अनेक रहस्य तशीच आहेत। जसं की दंगेखोरांनी साबरमती एक्सप्रेसच्या S5 आणि S6 याच कोचला का टार्गेट बनवलं? 1992 मध्ये बाबरी मस्जिद घटनेचा आणि 2002 मध्ये कारसेवकांनी भरलेली साबरमती एक्सप्रेस जाळण्याचा काही संबंध आहे का? अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि कदाचित कधीही याची उत्तरं मिळणार नाहीत।